मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे असं वादग्रस्त विधान करत इटावाचे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी अकलेचे तारे तोडले। त्यांच्या या वक्तव्यावरून देशभरातून संत महंतांकडून संताप व्यक्त केला जातोय। मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात मौलाना जर्जिस हे बरळलेले आहेत। श्रीमद भगवद्गीतेमधील 6व्या अध्यायातल्या एका श्लोकाचा संदर्भ देत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। तर जाणीवपूर्वक देशातील वातावरण खराब केलं जात असल्याचं म्हणत मौलाना जर्जिस यांना तात्काळ अटक करण्याची मागणी संत महंतांकडून केली जाते। बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। जे काही अकलेचे तारे त्या ठिकाणी उधळलेले आहेत, तोडलेले आहेत, त्याचा निषेध करावा हा थोडाच आहे। अशा पद्धतीचे मूर्खपणाचे स्टेटमेंट या पद्धतीने मौलव्यांनी करू नये। भगवान श्रीकृष्ण कुठल्याही अँगलमधनं कुठेही 5 वेळेला नमाज पढल्याचा उल्लेख कुठल्याही धर्मशास्त्रात नाही। त्याचप्रमाणे ते मुस्लिम नव्हते आणि असं जर कोणी मूर्खपणाचं जर वक्तव्य करत असेल स्ट्रेट वे, तर उद्या जर आम्ही त्यांच्या अल्लावरती बोललो तर इथे दंगल करायला ते लोक एकत्र येतील। मौलाना जर्जिस ने बयान दिया है, यह तथ्यहीन है, साक्ष्यहीन है, अमानवीय है और देश में अशांति फैलाने वाला है। जो उन्होंने कहा है, अब ये समय आ गया है, उन्होंने जो कहा है ये आतंकवादियों का जो अंदर अंदर गजवाए हिंद चल रहा है, ये गजवाए हिंद का हिस्सा है उनका वक्तव्य। नमाज जिस तरह से अब मौलानाओं का ये बयान आने लगा हमारे आराध्य के प्रति, हमारे भगवान के प्रति, माने हमारे भगवान नमाज पढ़ते थे, इस तरह के मौलाना बयान दे रहे हैं और उस मौलाना के ऊपर जो है एनएसए के तहत कार्रवाई होनी चाहिए। आज अखिलेश यादव जी अपने आप को यादव वंशी बनते हैं, इस मौलाना के विरोध में क्यों नहीं आ रहे विपक्षी? इनकी बोलती बंद हो चुकी है। ऐसे मौलानों का कोई जरूरत नहीं है हिंदुस्तान में रहने का। ऐसे मौलानों को तो पाकिस्तान भेज देना चाहिए। ऐसे मौलाना बोल रहा है भगवान श्री कृष्ण मुसलमान है और इस तरीके से बोल रहा है, ये हम लोग बर्दाश्त नहीं कर सकते हैं। तर मौलाना जर्जिस यांनी अकलेचे तारे तोडल्याचं बघायला मिळतंय। एका ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पढायचे अशा पद्धतीचं वक्तव्य, वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता यावरती विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। भगवान श्रीकृष्ण मुस्लिम असल्याचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। मौलाना जर्जिस यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत आणि हे विधान केलंय, श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पठण करायचे अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे असं वादग्रस्त विधान करत इटावाचे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत। त्यांच्या या वक्तव्यावरून देशभरातून संत महंतांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादाच्या पार्श्वभूमीवरती एका कार्यक्रमात बोलताना जर्जिस बरळलेत। श्रीमद भगवद्गीतेमधील 6व्या अध्यायातल्या एका श्लोकाचा संदर्भ देत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। तर जाणीवपूर्वक देशातील वातावरण खराब केलं जात असल्याचं म्हणत मौलाना जर्जिस यांना तात्काळ अटक करण्याची मागणी संत महंतांकडून आता केली जाते। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे असं वादग्रस्त विधान करत इटावाचे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत। या वक्तव्यावरून आता देशभरातून संताप व्यक्त केला जातोय, संत महंतांकडून संताप व्यक्त केला जातोय। त्या संदर्भात प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना जर्जिस बरळलेत। जर्जिस नेमकं काय बोललेत आपण एकदा ऐकूया। बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए।